हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग इतक्या सकाळी ब्लॉग चालू केला आहे. माझं तोंड पण तुम्हाला नीट दिसत नाही वाढतं. मग इथं मी सकाळी सकाळी ऊस तोडालो आहे, कारण आपला ऊस शिल्लक पाहिजे की आपण लागण करायला. म्हणून मग सूर्य तर अजून उगवला नाही, पण आपला चंदा मामा आहे बघा. अजून सूर्य उगवला नाही अजून. आणि मी आत्ता बघा हे थोडं तोडलं, पण बघा मी येऊन एक 15 मिनटं झालं. मग थोडं उडे झालं. मी येऊन 15 मिनटं झालं, मग नंतर थोडासा उजेड पडला. मग त्यामुळं चला चालू करूया म्हणलं. आणि हा बघा कोयता, हा बघा ऊस. चला वाह तोडूया. हे गाईज मग ऊस तोडू येऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतलो. आणि आता पाणी आणायला चाललो आहे. मग डेअरीला दूध घालून पण आता आलो आहे. मग किटली तिथं ठेवलो आहे आणि आता पाण्याला चाललो आहे. मग पाणी भरून येऊन परत आपल्याला ऊसाच्या मोया आणून ऊस पसरवायचा आणि त्याच्या तुकड्या करायच्या आता. आणि परत आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे. मग चला मग. मी सकाळी सकाळी ऊस तोडायला गेलो होतो, तिथे ब्लॉग चालू केला. मग तुम्हाला दाखवलोच होतो. मग नंतर मी गावात जाऊन पाणी आणलो. मग पाणी आणून इथं बघा परत आपलं लागण सुरू केलं आहे. पाणी लावलं आहे, एक कट्टा सप्लाय आणि दुसऱ्या कट्ट्याला जवळजवळ ऑलमोस्ट हे पण कडेला गेलं आहे. आणि आपलं ऊस पण पसरवून झालं आहे. आता हे 1 आणि 2 हे सगळं ऊस संपल्यावर आपल्याला त्या ऊसाच्या अलीकडून ऊस पसवून यायचा आहे. म्हणजे आधी मळा टाकायचा, नंतर ऊस पसवायचं, नंतर त्याच्या तुकड्या करायचा, नंतर ते मातीत पोहायचं. असं काम आहे. बघू आज किती होतं आहे. अजून 1 तासात पूर्ण होईल संपूर्ण. मग आपण तिकडं जाऊया. मग नंतर हे पाईप हाय पाईप म्हणजे त्या तिथं भेंड सोडलं आहे, फक्त इथं पाईप बदलायचं एवढं आहे काम. मग आत्ता हे बघा काय आपण जनावरांना ते वाढं टाकतो ना, मग ते राहिलेलं सकाळी झाडून मग त्या तिथं टाकलेलं. मग ते असे पेंड्या एक कट्टाला तिथं ठेवलं बघा. कारण एका साईडला जास्त कमी करायला ते पाचट लागते. मग कोणत्या साईडला जास्त जाते पाणी त्याच्या पुढे हे ठेवायचं. मग ते पाणी अडवून दुसऱ्या कट्ट्याला जाते एवढंच. मग त्यामुळं हे तर बघ ते माती खडून पण जाते आत, मग ते फुटतं आहे. मग त्यामुळं तिथं कंपल्सरी ते सोबत घेऊनच जातो मी. आणि इथं पण लावतो. पण दररोज प्रत्येक कट्ट्याला तसलं करून ठेवलं आहे. ते हे कट्ट्याला आणि हे कट्ट्याला अजून एक कट्ट्याला आता करतो. मग तुम्हाला माहीत होतं काय ह्याचं यूज? मी नाही तर लय शेतकरी असतेच, नाही तर तिथं कट्ट्याला हे ठेवतात, त्याला काय असं सुतीच्या पोत्या ठिका असते बघ सुतीचं, त्याला असं आडवं टाकून ठेवतात, जेणेकरून ते माती आत खडून जात नाही. मग त्यामुळं असं असतं. मग आपल्याकडं तसलं म्हणजे ते सुतीचं ठिकाण आहे. मग त्यामुळं आपण असं करतो. हे गाईस तुम्हाला सकाळी दाखवलेलं ते सगळं रान संपलं आहे. आता पलीकडच्या प्लॉटमध्ये म्हणजे पाईप तिकडं वळवलो आहे. आता इथं मी हे बघा मक्याच्या बिया घ्यायला आलो होतो. पाकिट पण इथंच आहे. पाकिट आणि दोन्ही नेऊया तिकडंच. मक्याच्या बिया आणायला मी घरला आलतो गाईज. मग इथं बघा ह्या प्लॉटमध्ये पण काम चालू झालं. मी ते मक्याच्या बिया आणल्या होत्या, ते पण टाकून घेतलं बघा सरीमध्ये, असं एक सरी पोहून. आणि आता आपण मोटर चालू करूया. बघा पाट चलो भाई, काम फुटलं जाव. तर गाईज मोटर चालू करून एक अर्धा तास झाला. पाणी गेलं बघा सरीमध्ये. आता हे सरी ऊस चिखलात तुडवत जाऊ आणि नंतर ह्या कट्ट्याला लावू. नंतर त्या कट्ट्याला तसंच जसं ऊस म्हणजे ऊस शिल्लक राहील तसं पसवायचं, त्या तुकड्या करायचा. आणि हे एक सरी आपण ऊस चिखलात तुडवून
ह्या कट्ट्याला लावायचं आहे आणि ह्या कट्ट्याला लावून परत आपल्याला त्या 2 सळ्या ऊस त्याचे तुकडे करायचे. परत आपल्याला त्या 2 सळ्या आहेत बघा, त्याचे तुकडे करायचे. मग ह्या सऱ्याला लावून मग हे सरी आता मी जातो चिखलात ऊस लावत. तर मित्रांनो, मी मस्तपैकी फुल मनसोक्त जेवण करूनच आलो. इथं मोठं चालू केलो, जेवण केलो, तोच तर पाणी असं पाटानं ते त्यात निमोपर्यंत गेलो होतं. मग इथं आल्यावर परत ब्लॉग चालू केला. हे गाईस, मग अशा प्रकारे आजचा दिवस गेला. मग मी 5 वाजता लाईट गेली. मग मी नंतर हातपाय वगैरे धुवून घेतलो. मग मस्तपैकी चहा वगैरे पिऊन डेअरीला जाऊन दूध घालून आता परत आलो आहे. मग व्यवस्थित संपूर्ण अंदाज आला आहे. मग हा ब्लॉग इथेच एंड करूया. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.